श्रोते हो नमस्कार. शुभ दीपावली. दिव्य प्रकाशाचा, सुगंधी फुलांचा, मंगल ओवाळणीचा, ऋणानुबंधाचा दीप उजळवणारा हा सण आहे दीपावली. या दीपावलीनिमित्त आज आपण ऐकणार आहोत देव आणि भक्तांची दिवाळी या विषयावर कीर्तनकार हरिभक्त परायण श्रीयुत पुरुषोत्तम पोखरणकर यांचे कीर्तन, हार्मोनियम साथ उदय करंबेळकर यांची, तबला श्रीपाद मुंडले. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. जय जय राम कृष्ण हरि हरि. जय जय राम कृष्ण हरि हरि. जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. जगदम्ब उदयोस्तु मंगलमूर्ति मोरया.
मज तू देवा नको देऊ मज तू देवा नको देऊ मज तू देवा त्रिभुवनाच्या वैभवा देऊ मज तू देवा क्षीण जन्मांतरीचा क्षीण जन्म जन्मांतरीचा वारी लोभ धरू त्यांचा नको देऊ मज तू देवा गोविंदा तुझ्या पदा गोविंदा तुझ्या पदा वासुदेवा देसानंदा नको देऊ देऊ नको देऊ मज तू देवा नको देऊ मज तू देवा मज तू देवा मज तू देवा श्री वासुदेव गुरुला मुनिनंदनाला भावे आधी करुणी सांजली नमनाला संसार ताप अवघा बुधहो शमाया वर्णू आता हरिकथा मनही रमाया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज पूर्वपद्याकरता आधार म्हणून त्यांचं पद्य घेतलंय. समजा यदा कदाचित आमच्या पूर्वपुण्याईने आणि आम्ही केलेल्या काही उपासनेने भगवान आमच्या समोर येऊन उभे राहिले तर काय मागावं काय मागू नये याच्याकरता म्हणून स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलंय. त्यांनी सुरुवातीलाच नको देऊ असं म्हटलंय. भगवंतांकडे मागताना ते नको म्हणतायत आणि शेवटच्या चरणामध्ये गोविंदा तुझ्या पदा तुझ्या भगवंता तुझ्या चरणकमलांची अखंड माझ्याकडून सेवा आणि त्या सेवेचा आनंद मला मिळावा. आपण सर्व मनुष्य किंवा सर्व प्राणी जीवनामध्ये आनंदाचीच अपेक्षा करतोय आणि तो आनंद उपभोगण्याकरता मिळवण्याकरता आम्ही विविध प्रकारच्या मागण्या देवाकडे मागतो. पण त्या मागत असताना त्या मागण्या करत असताना भगवंत आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला देत असतो. पण नको म्हटल्यानंतर भगवंत आमच्या प्रारब्धानुसार जे मिळणार आहे ते आपल्याला मिळणारच आहे. पण ते नको म्हणून भगवंतांकडे याचना करण्यापेक्षा आपण त्यांना काहीही देऊ नका, फक्त आमच्यावर कृपा करा. कारण नको म्हटल्यानंतर तरी सुद्धा भगवंतांच्या कृपेचा आधार घेऊन किंवा आपल्या प्रारब्धानुसार आम्हाला त्या गोष्टी मिळत असतात. हे सांगण्याकरता एक दृष्टांत सांगतो फक्त पूर्वरंगामध्ये. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि या समुद्र मंथनामध्ये एक एक रत्न आली. पहिल्यांदा विष आलं, कामधेनू आली आणि लक्ष्मी ज्या वेळेला आली त्यावेळेला सगळे दैत्यही तिथे होते, देवही होते, ऋषीमुनीही होते. सगळ्यांनाच वाटायला लागलं की ही मला पाहिजे, हवी. म्हणून सगळेजण ही जी लक्ष्मी आली आहे हातामध्ये वरमाला घेऊनच आली होती. कुणाला घालते वरमाला याच्याकरता सगळे रांगेत उभे आहेत. त्यामध्ये पहिले इंद्रदेव होते आणि या इंद्रानी आपल्याला माळा घालावी म्हणून प्रयत्न केला.
पण लक्ष्मीने नाकारलं. का? तर व्यभिचारी आहे. अहिल्या प्रकरण ज्यांना कळलंय, माहिती आहे, त्यांनी समजून घ्या. नंतर इंद्रांच्या नंतर बलिराजा आहे. या बलिराजाचा लक्ष्मीने स्वीकार केला, पण पती म्हणून नाही, भाऊ म्हणून केला. कारण भाऊ म्हणून स्वीकारल्यानंतर तेवढ्याच व्यक्तीशी संबंध राहतो. पती म्हटल्यानंतर घरातल्या सगळ्यांशी संबंध ठेवावा लागतो. नंतर होते दुर्वास ऋषी. या दुर्वासांचं सुद्धा म्हणजे अधिकार मोठा आहे. भगवान दत्तप्रभूंचे भाऊ आहेत, त्यांचाही अधिकार मोठा आहे. पण त्यांनाही नाकारलं. का? तर अत्यंत तापस म्हणण्यापेक्षा तापट होते. तपस्वी तर होतेच, पण चटकन राग यायचा आणि त्या रागाच्या भरात काय करतील सांगता येत नव्हतं, म्हणून त्यांनाही नाकारलं. त्याच्या पुढे चंद्र उभा होता. या चंद्राला सुद्धा माळा घातली नाही. का? तर 15 दिवस सतेज असतो, पण पुढच्या 15 दिवसामध्ये निस्तेज होत जातो, म्हणून तोही नको म्हणाले. भगवान शंकरही होते, भगवान शंकरांनाही माळ घातली नाही. कारण असं आहे, शंकर ही वैराग्याची देवता आहे. किती वैराग्य! त्या रांगेत उभे होते. लक्ष्मी देवी तिथे आल्या आणि या भगवान शंकरांच्या पायावरती वरमाला ठेवली, नमस्कार केला आणि प्रार्थना केली की तुमच्याशिवाय, तुमची कृपा झाल्याशिवाय जगात कोणाला काही चांगलं मिळत नाही. चांगला पती किंवा चांगली पत्नी मिळवायची असेल तर त्याच्याकरता तुमचा आशीर्वाद पाहिजे. मला आशीर्वाद द्या, मला चांगला पती मिळावा. म्हणून भगवान शंकरांनी आशीर्वादही देऊन टाकला. म्हणजे आपण पतीच्या रांगेमध्ये उभे आहोत हेही त्यावेळेला विसरले. इतका भोळा आणि वैराग्य संपन्न असा देव. म्हणून भगवान शंकरांनाही वरलं नाही. आणि भगवान महाविष्णू एका वृक्षाखाली शांत बसलेत. या सगळ्यांना सांगितलं होतं की या लक्ष्मीचं पुढे काय झालं ते झालं की मला सांगा, मग मी पुन्हा कामाला येतो. कामाला येण्याकरता मी तयार आहे, पण काम नसेल त्यावेळेला मी ध्यानामध्ये आहे, नामामध्ये आहे. म्हणून ही लक्ष्मी, यशलक्ष्मी कुणाला वरते? तर एक तर माणसाने नामात असावं, नाहीतर कामात असावं. या दोनपैकी एकाचा जो स्वीकार करतो, काम याचा अर्थ कार्य, कार्य सतत कार्यरत असावं किंवा भगवंतांच्या नामात असावं. असं असलेल्याला लक्ष्मी वरते. इथे लक्ष्मी आली आणि भगवान महाविष्णूंना वरमाला प्रदान केली, घातली. आणि भगवान महाविष्णू आणि लक्ष्मी, ती लक्ष्मी आजही आपण जर चित्र बघितलं किंवा मूर्ती घडवली तर लक्ष्मी पायाशी असते. म्हणजे जो सतत कार्यरत असतो आणि आपल्या नशिबाप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे जे मला मिळायचं आहे ते मिळणार आहे असं ठरवून फक्त भगवंतांची सेवा आणि भगवंतांच्या सेवेतून, भगवंतांच्या नामातून जे मला प्रसाद म्हणून मिळेल त्यामध्ये आनंदी असतो, त्याला यशलक्ष्मी प्रसाद देते किंवा वरमाला घालते. अशा पद्धतीने आम्ही भगवंतांच्या नामामध्ये किंवा भगवंतांच्या कार्याकरता सतत राहिलो तर निश्चित भगवंतांची कृपा आमच्यावर होणार आहे. त्याच्याकरता काही मागण्याची गरजच नाही. पण अशा जे कोणी निस्सीम भक्त असतात, जे भगवंतांचं कार्य करण्याकरताच म्हणून जन्माला आलेले असतात किंवा त्याकरता अवतार घेतात, अशा भक्तांकरता स्वतः परमेश्वर भगवंत त्यांचं कार्य पूर्ण करण्याकरता तर येतोच, पण लढीवाळपणे भगवंत केव्हा तरी त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी मागणी मागतो, काहीतरी पाहिजे असं त्यांच्याकडे मागतो. का? तर त्यामध्ये भक्ताला आनंद द्यायचा असतो. मग भगवंताने मागितलं आणि भक्तानी ते पूर्ण केलं की भगवंत त्या गोष्टीचा आनंद भक्तालाच देतो. आणि तुम्ही आम्ही सगळेच जण जर आनंदाकरता जर धडपडतोय तर आम्हाला फक्त एवढंच कार्य करायचं आहे की भगवंतांची अखंड सेवा आणि त्यांच्या कृपेतून आम्हाला जे मिळणार आहे त्या मिळालेल्या ज्या काही प्रसादातून आम्हाला अखंड त्याचा आनंद घेता यावा, उपभोगता यावा, याच्याकरता त्यांची कृपा आमच्यावर असावी, एवढंच, बाकी काही नको. आम्ही एखादी गोष्ट मागायला गेलो की कदाचित ती मिळेलही आमच्या प्रारब्धानुसार, पण ती टिकवणं याच्याकरता भगवंतांची कृपा आम्हाला आवश्यक आहे. जे खरे भक्त असतात भगवंतांचे ते भगवंतांकडे मागत नाही. त्याचं कारण असं आहे, जो मागणारा असतो, ज्याला याचक म्हणतात, तो जगातील सर्वात हलक्या दर्जाचा मानलाय. कारण काय?
तर एकाने हलक्या वस्तूंची यादी लिहायला सुरुवात केली आणि लिहिता लिहिता त्याने पहिल्यांदा गवताची काडी लिहिली. आणि गवताची काडी म्हणजे तो म्हणाला वारा आला की उडून जाते, म्हणून सगळ्यात हलकी वस्तू काय, तर गवताची काडी असं लिहिलं नाव. तोपर्यंत दुसरा एक जण आला आणि तो म्हणाला काय करतोयस, तो म्हणाला हलक्या वस्तूंची यादी लिहितोय. बरं मग काय लिहिलंस, म्हणाला पहिलं गवताची काडी. तो म्हणाला त्याच्यापेक्षा एक हलकी वस्तू आहे. तो म्हटलं काय आहे, तृणादपि लघु स्थूलः स्थूलादपि च याचकः. तो म्हणाला या तृणादपि लघु स्थूलः, तृण म्हणजे गवताची काडी, त्याच्यापेक्षा सुद्धा हलकं म्हणजे स्थूल म्हणजे कापूस. कापूस हा खूप हलका आहे. ते म्हणाले असं ठीक आहे, मग कापूस लिहितो. पण गवताच्या काडीला म्हणाले उडून जाण्याकरता जरा झुळूक लागते. साधारण हलकासा वारा आला तरी कापूस उडून जातो, म्हणून गवताच्या काडीपेक्षा कापूस हलका. बर, मग तिसरा एक जण आला. तो म्हणाला याच्यापेक्षा सुद्धा हलकी एक वस्तू आहे. ते म्हणाले काय, स्थूलादपि च याचकः. ते म्हणाले इतका हलका, कापसापेक्षा सुद्धा हलका जर कोण असेल तर तो याचक आहे, म्हणजे जो मागतो तो आहे. ते म्हणाले कसं काय, कारण ही गवताची काडी असं मोठी झुळूक आली तर उडते, हा कापूस साधारण हलकासा वारा आला उडतो, मग याचक उडून जातो का. तो म्हणाले नाही उडत. मग म्हणाले हलका कशावरून, हलका असं की त्याच्याकडे वारा सुद्धा त्याच्या वाऱ्याला जायला घाबरतो, कारण वाऱ्याला भीती वाटते तो आपल्याकडे काहीतरी मागेल म्हणून. यातलं कवी कल्पना सोडून द्या, पण इतक्या खालच्या दर्जाचा याचक मानलाय. म्हणून हे संत महात्मे सत्पुरुष भगवंतांकडे स्वतःहून काही मागत नाहीत. भगवंतांच्या कृपेने जे मिळालंय त्या मिळालेल्या भगवंतांच्या प्रसादामध्ये अतिशय आनंदी होतात. आपल्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर न पडता भगवंत आमच्या केलेल्या सेवेतून आनंद झाला की इथे गोविंदा तुझ्या पदा असं म्हणताना गोविंद हे दोन अर्थी वापरले. एक म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींचे गुरु ज्यांनी संन्यास ज्यांच्याकडून घेतला ते म्हणजे गोविंद स्वामी, आणि दुसरे प्रत्यक्ष भगवान महाविष्णू, त्यांना गोविंद असं म्हटलंय. म्हणजे गुरु आणि आपली इष्टदेवता, आपली जी कोणी देवता असेल, या दोन देवतांची अखंड आपल्याकडून सेवा घडत राहावी आणि त्या चरणकमलांच्या सेवेतून आम्हाला त्या सेवेचाच आनंद मिळावा. काय असतं, आम्ही केलेल्या सेवेने भगवंतांना आनंद निश्चित मिळतो. भगवंतांकडे आम्ही जे जे काही उपचार सादर करतो त्याने आनंद होतोच, पण त्याही पेक्षा खरा आनंद आपल्याला होतो देवाची पूजा झाल्यानंतर, देवाला सजवल्यानंतर, नटवल्यानंतर त्याला विविध रंगी फुलं आम्ही समर्पित करतो, छान असं गंध लावतो आणि त्या गंधाचा टिळा त्याच्यामध्ये हळद कुंकू असेल, काही अबीर असेल, शेंदूर असेल, जे आम्ही असेल ते समर्पित करतो. भगवंतांना अत्तर लावतो, भगवंतांना विविध गोडधोड नैवेद्य समर्पित करतो. या सगळ्या केलेल्या सेवेने भगवंतांना आनंद होईल न होईल, होणार आहेच, नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण त्याही पेक्षा तो देव नटला, सजल्यानंतर आम्ही बघितल्यानंतर आम्हाला वाटतं ना की भगवंत अतिशय आज त्या मूर्तीकडे बघत राहावंसं वाटतंय. आम्हाला अत्यंत आनंद त्यावेळेला मिळतो ज्यावेळेला भगवंत सजवला जातो. म्हणजे भगवंतांच्या सेवेमधला आनंद, कारण आनंद ही गोष्टच अशी आहे की या आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये. दुःख आहे पण त्याच्याकरता सुख, समाधान आहे पण त्याच्याकरता असमाधान. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही, आणि त्या भावना ती फक्त मनाची एक भावना आहे, मनाची एक संकल्पना आहे. आणि आनंद हा फक्त मनाने उपभोगायचा असतो आणि तो फक्त देवाच्या सद्गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होतो. कारण आनंद हा दाखवता येत नाही, याच्याकरता आम्ही बोटाने दाखवला असं होत नाही, तो आनंद अनुभवायचा असतो. म्हणून मोठमोठे कवी म्हणतात, कस बोटाने दाखवू तुला, कस बोटाने दाखवू तुला, कस बोटाने दाखवू तुला, हे अनुभव गुरुच्या मुला, हे अनुभव गुरुच्या मुला, कस बोटाने दाखवू तुला, कस बोटाने दाखवू तुला, कस बोटाने दाखवू तुला.
आनंद ही दाखवण्याची गोष्ट नाहीये, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तो आनंद मिळावा याच्याकरता हे विविध सण आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या काही पूर्वजांनी आमच्यामध्ये ठेवलेत. आणि त्याकरता अत्यंत आनंदाचा सण आपण दिवाळी म्हणून साजरा करतो. अशीच दिवाळी जर समजा आमच्या जीवनात अखंड आपल्याला अनुभवता यावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता भगवंतांची सेवा, जसं आम्हाला वाटलं तसं एकदा भगवंतांनाही वाटलं दिवाळी आपल्या जीवनामध्ये साजरी करावी कोणीतरी. आणि त्याच्याकरता भक्ताकडे भगवंत मागणी मागतात आणि त्या मागणीतून भक्त भगवंताकरता म्हणून दिवाळी साजरी करतात, पण त्याचा आनंद स्वतः घेतात. आम्ही सुद्धा दिवाळी किंवा अन्य आमचे जे काही उत्सव आहेत ते उत्सव साजरे करत असताना त्या उत्सवामध्ये आमच्या एखाद्या देवतेची पूजा असेल, त्याच्याकरता विविध अलंकार असतील, त्याच्याकरता विविध प्रकारचे गोडधोड नैवेद्य असतील, हे सगळं स्वतः करून स्वतः आपण ज्या वेळेला भगवंतांना समर्पित करतो त्यावेळेला भगवंतांच्या आनंदामध्ये आम्ही आमच्या आनंदाला उपभोगत असतो. आमचं समाधान, आमचा आनंद आम्ही अखंड त्या भगवंतांच्या सेवेतून घेत असतो. आणि तो कसा घ्यावा हे सांगण्याकरता आम्हाला आमचे वासुदेवानंद सरस्वती पुन्हा पुन्हा सांगतात की भगवंतांच्या सेवेतून आनंद मिळतो. कसा मिळतो चरित्र भागामध्ये बघूया. एक मनुष्य त्याने असं ठरवलं की आपण आपली सावली पकडायची. आणि तो सकाळी उठला, सूर्यदर्शन पूर्वेला झालंय आणि पूर्वेला तोंड करून उभा असताना त्याला मागे सावली दिसली, म्हणून तो पाठ फिरवली आणि पश्चिमेकडच्या दिशेने धावायला लागला. तो जसा जसा धावतोय पुढे जातोय तसं तसं सावली पुढे जायला लागली. ती सावली पुढे जाता 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 याने विचार केला, खूप लांब गेला, धावला आणि एक ठिकाण असं आलं की तिथे तो दमलाय, आता पुढे पाऊल टाकू शकत नाही. त्यावेळी त्याने विचार केला की मी सावलीला पकडू शकत नाही, जाऊ दे, ती जर मला मिळणार नसेल तर मी त्याच्याकरता प्रयत्नच करत नाही. असं म्हणून तो मागे फिरला आणि पूर्वेकडे जिथून आला होता तिकडे पुन्हा जायला लागला. जात असताना तो जसा पुढे पुढे जायला लागला त्याच्या नंतर लक्षात आलं की मी नको म्हटलंय, आता मला स्वीकारायचं नाहीये, मला मिळवायचं नाहीये. असं ज्या वेळेला मी ठरवलं त्यावेळेला काय झालं, ती सावलीच त्याच्या मागोमाग यायला लागली. म्हणजे आम्ही भगवंताकडे एखादी गोष्ट मागण्याकरता जर तिथे गेलो आणि भगवंतानी आम्हाला दिलं तर आमच्या मागण्या या सगळ्या पृथ्वी तलावर आमच्या भौतिक गरजा भागवण्याकरता असतील. आणि भगवंतांच्या कृपेने जर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर त्या भगवंतांच्या कृपेने मिळालेल्या गोष्टीचा जो आनंद असेल तो आनंद आम्हाला अखंड आयुष्यभर टिकावा याच्याकरता वासुदेवानंद सरस्वतींसारखे जे सद्भक्त असतात, सद्गुरू असतात, जे तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतात, ते भगवंतांकडे एवढंच मागतात. काय मागतात आणि भगवंतांचा हट्टही ते कसा पुरा करतात उद्याच्या चरित्र भागामध्ये, उत्तर भागामध्ये आपण बघूया. पूर्वरंगामध्ये इथे थांबतो. नको देऊ मज तू देवा, नको देऊ मज तू देवा, त्रिभुवनाचा वैभवा, त्रिभुवनाचा वैभवा. नको देऊ मज तू देवा, नको देऊ मज तू देवा, त्रिभुवनाचा वैभवा, त्रिभुवनाचा वैभवा. क्षीण जन्म जन्मांतरीचा, क्षीण जन्म जन्मांतरीचा, वारी लोभ धरू त्याचा, वारी लोभ धरू त्याचा, त्रिभुवनाचा वैभवा, त्रिभुवनाचा वैभवा. नको देऊ मज तू देवा, त्रिभुवनाचा वैभवा, त्रिभुवनाचा वैभवा, त्रिभुवनाचा वैभवा.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, दीपावली निमित्त देव आणि भक्तांची दिवाळी या विषयावर हरिभक्त परायण पुरुषोत्तम पोखरणकर यांच्या कीर्तन सेवेचा पूर्वरंग आपण ऐकलात. या कीर्तनाचा उत्तरंग आपण उद्या ऐकणार आहोत.